अनेकविध कार्यांनी संपन्न होत असलेला हा सोहळा, त्या सोहळ्याला साक्षीदार होण्याचं अहोभाग्य आपल्याला लाभलेलं आहे. आणि नंतर ही जी प्रबोधक सभा आहे, त्या सभेचे अध्यक्ष आचार्य श्री वर्धनस्थ बिडकर बाबाजी, सभेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य श्री खांडेकर बाबाजी, कार्याध्यक्ष उपाध्याय कुलाचार्य श्री वर्धनस्थ बिडकर बाबाजी, स्वागताध्यक्ष आचार्य श्री लोणारकर बाबाजी, आचार्य श्री गुंफेकर बाबाजी, आचार्य श्री विद्वान बाबाजी, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष आचार्य श्री कारंजकर बाबाजी, आणि व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या खाली उपस्थित असलेले सर्व संत महंत वासनिक बंधू भगिनींनो, आमच्या हस्ते 5 जणांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वज एक प्रतीक असतं आणि ज्यावेळेस तो ध्वज आकाशात फडकत असतो त्यावेळेस त्या पंथाची, त्या देशाची, त्या समाजाची मानही डौलाने उंचावत असते. आणि युद्धप्रसंगी ज्यावेळेस तहाचा प्रसंग येतो त्यावेळेस ते सफेद निशाण दाखवलं जातं की ते शरणागतीचं प्रतीक आहे. मानव पंथामध्ये ध्वज हा साधारणतः परिषदेच्या स्थापनेपासून 1907 सालापासून हा प्रघात सुरू झालेला आहे. आपल्या मठ मंदिरावर पूर्वी भगवा झेंडा फडकायचा, 2 पताका असलेला. कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत पांढरा आला, पांढऱ्याच्या ठिकाणी चक्र आलं, असं हे परिवर्तन होत राहिलं. आणि परिवर्तन मग झेंडामुळेच होतं असं काही नाही आहे, तर व्यक्तीमुळे सुद्धा परिवर्तन होतं, धर्माचा प्रसार होतो, प्रचार होतो. यासाठी एक स्मृतीस्थळाचं उदाहरण आहे. मगाशी अध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही सर्वांनी काही देखण्याचे देखण्याचे डोळ्यात की असं केशरदासांच्या प्रसंगात उद्देशून त्यांनी सांगितलं. आम्हाला स्वामींनी गीत विको सांगितलेलं आहे. गायनाने मन वेधलं जातं, आकर्षित होतं. हरिणसुद्धा संगीताने वेधलं जातं, ते बंधनात पडतं आणि संगीतामुळं आपणही बंधनात पडतो. परंतु काही गीतं असे असतात की ते बंधनमुक्त करतात. देमायसाने स्वामींच्या समोर ओव्या गायल्या. स्वामी नाराज झाले होते, तुम्ही जा म्हणून सांगितलं इथून. परंतु त्यांनी ज्या ओव्या गायल्या त्या ओव्या गायल्यामुळं स्वामींचं अंतःकरण द्रवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत तुम्ही राहा. म्हणजे गीतानं धर्मामध्ये परिवर्तन केलं. पंडित दामोदरांना गीत गाण्याची अतिशय आवड होती. त्याच्या ओव्या प्रसिद्ध आहेत, वच्चाहरण ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्या स्मरण करायला बसले एकांतामध्ये विजनामध्ये तर ते ओव्या गायचे. आचार्य श्री नागदेव ते विजन पडताळीत असताना, पाहत असताना ते पाठीमागे येऊन उभे राहिले, परंतु यांना काही लक्ष नव्हतं. त्यावेळेस स्वामी आचार्यांनी सांगितलं की तू काही गीत गाऊ नको. परंतु प्रकृती दुसऱ्या स्वभाव हा सहसा बदलत नाही आणि ते विरहाने युक्त अशा ओव्या गायला लागल्यानंतर एकांतामध्ये, आणि त्या ओव्या गात असताना आचार्यांनी ऐकल्या त्या. आणि आचार्य म्हणतात तुम्ही माझे हकारे किंगा, तुम्ही माझ्या धर्माचे प्रचारक आहात. नाथ संप्रदायाच्या नाथपंथी संन्यासाबरोबर चर्चा करण्याचा योग आला. त्यावेळेस आचार्यांनी स्वतः चर्चा केली नाहीये, तर ती चर्चा कोणाला करायला लावली, तर पंडित दामोदरांना करायला लावली. आणि दामोदरांनी त्यावेळेसच्या नाथवाणीतून ती चर्चा केलेली आहे. हिंदी मिश्रित ती मराठी आहे. त्या भाषेमध्ये त्यांनी त्या नाथ संप्रदायाला, मानव संप्रदायाचं त्यावेळेसच्या परमार्गाचं संबोधन होतं ते पटवून दिलं आणि ते संतुष्ट होऊन गेले. त्यावेळेस सुद्धा आचार्य म्हणतात तुम्ही माझे हकारे किंगा. तसं हे ध्वज हे पंथाचे प्रचारक आहेत. साधू
भिक्षुक असेल, संत असेल, वासनिक असेल, हे सगळेही धर्माचे प्रचारक आहेत आणि योगायोगाने सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना वंदन करून माझे विचार मी संपवतो. महंत श्री उजदेकर बाबा, पूर्वी ते गोपालमुनी आमकुरकर, स्नेह आहे त्यांच्या श्री गुरुजीपासून आमचं स्नेह आहे. पुसदकर बाबा नाव थोडं घ्यायला जिभेला वळ लागल, पुन्हा पुन्हा घेतल्यानंतर ते दुरुस्त होईल. पुसदकर बाबा नाव आहे त्यांच्या महंतीचं. यांचा आमचा स्नेहतून आहे. जवळजवळ 5-6 महिन्यापासून ते संपर्कात होते. महंती घ्यायची आहे, कुठे जावं, पहिल्यांदा ते त्यांना सांगितलं तुमच्या कुळामध्ये तुम्ही जा. आणि त्यांच्या कुळातल्या लोकांना सुद्धा मी विचारलं होतं की बाबा रे आपला म्हणून बाहेर जाऊ देऊ नका, आपल्या घरातलीच महंती द्या. परंतु का योग नव्हता आणि त्यांना पूर्वी ज्यांच्या हातावर संकल्प होता त्यांच्याच कुळामध्ये त्यांचा प्रवेश झाला. ही आनंदाची गोष्ट आहे. मी त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो.